मंडळी, आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून ही अमावस्या साजरी केली जाते. या आषाढी अमावस्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आहे. आपल्याकडील सण, उत्सव, व्रत, वैकल्य या सर्वांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून ठेवले जातात. समई, पणती, निरंजन यासारख्या दिव्यांची आरास मांडली जाते. त्यात वाती, तेल घालून व हळद कुंकू लावून दिव्यांची पूजा केली जाते आणि दिवे प्रज्वलित केले जातात. दिवे ठेवलेल्या जागेच्या आजूबाजूने रांगोळी काढली जाते. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून शुभं करोती म्हटली जाते. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभं करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं देखील जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलंय, त्यामुळेच त्यांना ओवाळण्याची प्रथा देखील आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. दीपपूजेबरोबरच या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत हा सांगणारा आषाढी अमावस्येचा म्हणजेच गतहारी अमावस्येचा हा दिवस असतो. या गतहारी नावाचाच अपभ्रंश होऊन या अमावस्येला गटारी असं नाव पडलं असावं असं म्हटलं जातं. यामागील कारण म्हणजे चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. गटारी अमावस्येला स्वच्छता आणि तयारीचा दिवस म्हणून सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. या दिवशी मांसाहार भोजन आणि आनंदोत्सव केला जातो. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या भगवान शिवाच्या उपासनेमुळे महिनाभर मांसाहार केला जात नाही. यासाठीच श्रावण महिन्याच्या निर्बंधापूर्वी लोक या दिवशी पूर्णतः मांसाहार करतात आणि मद्य पितात. लोक पारंपरिक महाराष्ट्रीय मांसाहारी खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात. गटारी स्पेशालिटीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खास पदार्थांची मेजवानी या दरम्यान तयार केली जाते, ज्यात मसालेदार मांसाचे पदार्थ, सी फूड आणि मिठाई यासारखे स्वादिष्ट पदार्थ असतात. यंदा ही दीप अमावस्या अर्थात गतहारी म्हणजेच गटारी अमावस्या 4 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे.